जवळपास आता महिना होत आला. बीडमधील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर निर्गुण हत्या झालेली आहे. ते प्रकरण धसास लावून ज्यांनी धरलं ते भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस या संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. एकंदरीतच ते प्रकरण सुरेश धस अण्णा आणि त्या योगे बीड आणि बीड जिल्ह्यातलं राजकारण याबद्दल आपण आज बोलणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत याच्यासाठी बघा की तुम्हाला सुरेश अण्णा धस या संदर्भातला मी जो आज थंबनेल केलेला आहे तो का असा केलेला आहे, 24 घंटे चौकांना सुरेश अण्णा, ते नीट कळेल. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा. तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते. हे चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर जवळपास 6-7 दिवसांनी मी आज व्हिडिओ करतोय. सुट्ट्या लागून आल्या होत्या, त्यामुळे जरा थोडा बाहेर गेलो होतो. आजच आलेलो आहे, म्हणून पुन्हा आपल्या भेटीस आलेलो आहे. त्यामुळे 8 दिवस व्हिडिओ करू शकलो नाही, याबद्दल क्षमस्व. तर असो, आजचा व्हिडिओ त्याचा थंबनेल बघून तुम्हाला जरा थोडं आश्चर्य वाटलं असेल की 24 घंटे चौकांना सुरेश अण्णा म्हणजे नक्की काय. तर हो, तेच अण्णा, सुरेश अण्णा धस, भाजपचे आमदार. आणि मी मुद्दामून 24 घंटे चौकांना असं म्हटलेलं आहे, कारण गेले महिना दीड महिना तुम्ही सुरेश अण्णांना ऐकताय, सुरेश धस अण्णांना ऐकताय. त्यांचं असलेलं चित्रपटांबद्दलचं प्रेम, गाण्यांबद्दलचं प्रेम, डायलॉग्स मारण्याची त्यांची हातोटी किंवा त्यांची स्टाईल, त्यांची बॉडी लँग्वेज, ते ज्या ग्रामीण बाजामध्ये भाषण करतात, हे सगळं एक म्हणजे ज्याला म्हणतात ना, एक वेगळं रसायन आहे सुरेश धस अण्णा म्हणजे. आणि एवढं सगळं असतानाही त्यांचं राजकारणाकडनं लक्ष विचलित होत नाही. ते जे प्रकरण त्यांनी हातात घेतलेलं आहे त्याच्याकडनं त्यांचं लक्ष विचलित होत नाही. ते मुद्दे सोडत नाहीत. त्यांनी मुद्दा सोडलाय असं आपल्याला वाटतं त्यांच्या भाषणात किंवा त्यांच्या पत्रकार परिषदेत, पण ते पुन्हा परत त्याच मुद्द्यावरती बरोबर येतात आणि त्यांना जे काय सांगायचंय, जे काय मांडायचंय ते मांडत असतात. आणि म्हणूनच मी हे म्हटलंय की 24 घंटे चौकांना सुरेश अण्णा. तर पहिले आपण हे काय प्रकरण आहे ते बघू आणि मग आपण पुढे जाऊ. मस्साजोग येथे एक 22-25 दिवसापूर्वी 9 डिसेंबरलाच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत निर्गुण हत्या करण्यात आली. त्यामुळे एकतर ते बीड जिल्ह्यातलं प्रकरण, त्यातून सरपंचाची हत्या, तो भाजपचा सरपंच, भाजपशी जवळीक असलेला किंवा भाजपचाच सरपंच म्हटला तरी हरकत नाही. त्या अनुषंगाने आलेली आरोपींची नावं, त्याच्यावर असणारे वरदहस्त कोणाकोणाचे होते त्यांची नावं, त्यामुळे हे प्रकरण एकदम हाय प्रोफाईल झालं. त्यानंतर विधानसभेचं अधिवेशन लागलं. त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार सुरेश धस, भाजपचे आमदार सुरेश अण्णा यांनी त्यांचं मॅरेथॉन भाषण केलं आणि अक्षरशः पिन ड्रॉप सायलेन्स असणाऱ्या अशा त्यांच्या भाषणामध्ये त्यांचं भाषण ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाच्या, विधानसभेच्या आतमध्ये जे सदस्य होते त्यांच्या आणि बाहेर म्हणजे या चॅनल्सवरनं आणि इतर त्यांच्या माध्यमातून इतर ठिकाणी ज्यांनी ते भाषण ऐकलं त्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहिला नसेल. इतकी त्या संतोष देशमुख यांच्या हत्येला क्रूर याच्यापेक्षा दुसरा शब्दच असू शकत नाही. या प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपी यांची नावं गोवण्यात आली. सुदर्शन घुले, विष्णू चाटे, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले,
कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे ही 7 नावं मग त्या खून प्रकरणामध्ये मस्साजोगच्या सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये पोलिसांनी यांच्यावरती FIR नोंदवला. 10 डिसेंबरला केजमध्ये यांच्यापैकी 2 जणांना अटक करण्यात आली. तो होता जयराम चाटे आणि महेश केदार. 11 डिसेंबरला रांजणगावला प्रतीक घुले याला अटक करण्यात आली. त्यानंतर 18 डिसेंबरला विष्णू चाटे याला अटक करण्यात आली. आणि मग ते प्रकरण विधानसभेमध्ये जे गाजलं त्याच्यानंतर वाल्मिक कराड यांच्या जोडीलाच असं म्हटलं जातं ते धनंजय मुंडे यांच्यावरती देखील हे प्रकरण शेकतंय की काय किंवा शेकणारच आहे की काय अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली. आणि मग वाल्मिक कराड आणि हे जे सगळे आरोपी आहेत त्यांच्या संपत्तीवरती जप्ती आणा असे थेट आदेश निघाल्यानंतर असं म्हटलं जातं की 31 डिसेंबरला वाल्मिक कराड हे केवळ त्या एका कारणापोटी पोलिसांना पुण्यामध्ये शरण आले. आणि मग परत काल 4 जानेवारीला पुण्यातच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता या 7 जणांपैकी केवळ कृष्णा आंधळे हा अटक व्हायचा बाकी आहे किंवा पोलिसांच्या ताब्यात यायचा बाकी आहे. मग त्या जोडीलाच डॉक्टर सचिन वायभसे किंवा सिद्धार्थ सोनवणे यांची देखील पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. अशा अनेक गोष्टी या गेल्या 20, 22, 25 दिवसामध्ये घडल्या. पण हे सर्व प्रकरण ज्यांनी पहिल्या दिवसापासून उचलून धरलं विधानसभेमध्ये, विधानसभेच्या बाहेर, मीडियामध्ये, मीडियाच्या व्यतिरिक्त रस्त्यावरती उतरून ते सुरेश अण्णा धस, आमदार सुरेश अण्णा धस, भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस, सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश अण्णा धस कोण आहेत, काय आहेत, नक्की काय रसायन आहे हे याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. सुरेश अण्णा धस यांच्यावरती देखील अनेक आरोप त्यांच्या विरोधकांनी केलेले आहेत. भाऊसाहेब लटपटे म्हणून राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यांनी देखील परळीपेक्षा जास्त दादागिरी ही आष्टी मतदारसंघात म्हणजे सुरेश अण्णा धसांच्या मतदारसंघात आहे असा आरोप त्यांच्यावरती केलेला आहे. भाऊसाहेब लटपटे असं म्हणाले होते त्यांचा आरोप करताना की 2014 साली सुरेश अण्णा धस आणि त्यांची पत्नी प्राजक्ता धस यांनी एका संजय उर्फ बुट्टा गायकवाड यांची हत्या केलेली आहे. त्यांच्यावरती त्या प्रकारचा आरोप केलेला त्यांनी होता. पण यामध्ये सुरेश धस यांना किंवा प्राजक्ता धस या त्यांच्या पत्नीला काडी मात्र शिक्षा झालेली नाही. या प्रकरणाचं पुढे काय झालं ते आम्हाला माहीत नाही. पण ही हत्या या दोघांनीच घडवून आणलेली आहे असा आरोप भाऊसाहेब लटपटे यांनी केला. आणि या आरोपाबद्दल सुरेश धस यांना विचारलं असता त्यांनी अक्षरशः यत्किंचित माणूस कोण आहे हा भाऊसाहेब लटपटे असं दर्शवत पाल झटकावीत अशी त्या आरोपाला आणि त्या भाऊसाहेब लटपटे यांना देखील झटकून टाकला. उलट प्रश्न विचारणाऱ्यांना त्यांनी असं विचारलं की ज्याची माझ्यावरती आरोप करण्याची देखील लायकी नाही अशा बद्दलचे प्रश्न तुम्ही मला विचारत जाऊ नका. तर असं हे सुरेश अण्णा रसायन आहे. मी हे तुम्हाला मुद्दामून सांगतोय की सुरेश अण्णा काय आहेत हे तुम्हाला कळावं म्हणून. सुरेश अण्णा हे मी माझे काही मित्र म्हणा, सोर्सेस म्हणा, काही पत्रकार म्हणा, काही राजकीय पक्षांचे नेते म्हणा, अशा सर्वांशी मी या गेल्या 10, 12, 15 दिवसात बोललेलो आहे. अनेक गोष्टी त्यांच्याकडनं मला कळल्या आहेत. म्हणजे केवळ सुरेश अण्णा यांच्या बाबतच नाही, पण सुरेश अण्णा हा माझा मूळ विषय होता आणि म्हणून मी त्यांच्याबाबत जास्त विचार करत होतो.
सुरेश अण्णा हे अतिशय हुशार समजले जातात, अतिशय चाणाक्ष समजले जातात, अतिशय हजरजबाबी समजले जातात आणि अतिशय हजरजबाबी आहेत हे तर आता कोणी सांगण्याचीच गरज नाही. हे गेले महिनाभर आपण बघतोय त्यांच्या विविध पत्रकार परिषदांमधनं, त्यांच्या भाषणामधनं देखील. कौतुकाने म्हणायचं तर मौके पे चौका मारणारा राजकारणी म्हणजे सुरेश अण्णा धस असं म्हणायला हरकत नाही. आणि टीकाच करायची असेल सुरेश अण्णा धसांवरती तर संधी साधू राजकारणी असं देखील त्यांना कोणी म्हणू शकतं. पण राजकारणात संधी साधणं हेच तर महत्वाचं आहे. राजकारणामध्ये कोण संधी साधत नाही आणि जो संधी साधत नाही तो राजकारणात टिकूच शकत नाही. त्यामुळे सुरेश अण्णा धस यांना संधी साधू म्हणायचं का मौके पे चौका मारणारा हुशार चाणाक्ष राजकारणी म्हणायचं हे ज्याचं त्यांनीच ठरवावं. सुरेश अण्णा धस यांचे तुम्ही गेल्या 15-20 दिवसातले, महिनाभरातले विविध व्हिडिओज, विविध पत्रकार परिषदा ऐका. ते एखाद्याबद्दल बोलताना कधीतरी आडमार्गाने बोलतात, कधीतरी थेट बोलतात, कधीतरी ते म्हणतात मी गझनीतला आमिर खान झालेलो आहे. कधी त्यांना 15-20 वर्षापूर्वीचं देखील आठवतं. मग असं काही आठवलं की मग ते करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये कोणी पिस्तूल ठेवलं होतं, तो पिस्तूल ठेवणारा पोलीस खात्याचाच कर्मचारी कसा होता हे आपल्याला सांगतात. तो व्हिडिओ तुम्ही मुद्दाम त्यांच्याच तोंडून ऐका. करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती, बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती. त्याचं नाव सुद्धा मला माहिती आहे, परंतु ते बाहेर मी सांगणार नाही, एसपींना सांगेल. कधीतरी हेच सुरेश अण्णा एका भाषणामध्ये जाहीररित्या त्यांची चित्रपटाची आवड असल्यामुळे, त्यांना विविध संगीताची, विविध गाण्यांची आवड असल्यामुळे गोली मार भेजे में असं गाणं देखील म्हणतात. तो व्हिडिओ पण तुम्ही ऐका. 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राख्याचे. मी माहिती घेतली, राख कस काय उचलत आहेत ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येत. अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मार भेजे. ढिसक्याव, अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होते. अशा या सुरेश अण्णांवरती त्यांनी देखील काही मंदिर संस्थानाच्या जमिनी लाटल्यात असे आरोप अधूनमधून होत असतात. निवडणुकीमध्ये त्यांनी खोटी शपथपत्र देखील दाखल केली आहेत असे देखील आरोप होत असतात. पण हे सुरेश अण्णा नक्की कोण, काय आहे हे सुरेश अण्णा, ते आता आपण बघूया. म्हणजे मग तुम्हाला मी जे 24 घंटे चौकांना सुरेश अण्णा हे का म्हटलंय ते लक्षात येईल. कारण तुम्ही बघा, गेल्या महिनाभराच्या कालावधीत म्हणजे 9 डिसेंबरला झालेल्या या क्रूर हत्याकांडानंतर, हत्याकांड म्हणायला नको, खरं तर एक ज्यांच्या संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे त्यामुळे या हत्येनंतर आपण म्हणूया, पण अत्यंत क्रूर आणि निर्गुण हत्येनंतर जर हे प्रकरण कोणी एवढं जोरदारपणे, जोरकसपणे पुढे आणलं असेल आणि त्याच्यात सरकारला अक्षरशः सळोखी पळो करून सोडलं असेल तर ते त्या सरकारचेच सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत सुरेश अण्णा. म्हणून मी त्यांना 24 घंटे चौकांना असं म्हटलेलं आहे. सुरेश अण्णा हे आष्टीमध्ये जामगाव एक गाव आहे, खेड आहे म्हणा, तिथे सरपंच म्हणून त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. सुरुवातीला ते साहेबराव दरेकर म्हणून तेव्हाचे तत्कालीन एक मोठं प्रस्थ होतं तिथलं, त्या साहेबराव दरेकर यांच्याबरोबर हे सुरेश अण्णा असायचे. गोपीनाथराव मुंडे यांचा देखील तेव्हाच उदय झाला होता, त्याच्या आधी उदय झाला होता, पण गोपीनाथराव मुंडे हे तेव्हा राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठं प्रस्थ बनत चाललेलं होतं. आणि अशा वेळेला आष्टीमध्ये आपला कोणतरी एक महत्वाचा माणूस असावा हे गोपीनाथराव मुंडेंना सारखं वाटत होतं आणि त्यांचं लक्ष सुरेश अण्णा धस यांच्याकडे गेलं.
आणि मी जे मगाशी म्हटलंय तसं चौकांना असणाऱ्या सुरेश अण्णांनी देखील हे ओळखलं की आता साहेबराव दरेकर यांच्याबरोबर राहण्यापेक्षा आपण गोपीनाथराव मुंडे यांच्याबरोबर जाऊया, त्यांच्याशी राजकीय हात मिळवणी करूया. मग काही लोकप्रतिनिधींना घेऊन सुरेश अण्णा हे गोपीनाथ मुंडेंबरोबर त्यांनी हातमिळवणी केली आणि तेव्हा काँग्रेसच्या ताब्यात असलेली बीडची जिल्हा परिषद सुरेश अण्णा यांच्या मदतीमुळे भाजपच्या हातात आली. मग 1999ला ते पहिल्यांदा आमदार झाले. 1999ला ते पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुका 2004च्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा आमदार झाले. पण 2004च्या निवडणुकीच्याच वेळी त्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांचे मतभेद व्हायला सुरुवात झाली होती. मतभेद व्हायला सुरुवात झाली पण त्यांनी भाजप सोडला नाही. ते राहिले तिथेच आणि आमदार म्हणून निवडून देखील आले. मात्र नंतर 2009ला ते थेट गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात गेले आणि राष्ट्रवादीला जाऊन मिळाले. राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर देखील, राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर देखील ते आमदार म्हणून निवडून आले. म्हणजे भाजप सोडलं म्हणून त्यांची आमदारकी गेली किंवा ते पडले असं नाही झालं. ते राष्ट्रवादीतनं देखील आमदार म्हणून निवडून आले. 2014ला लोकसभेची निवडणूक आली आणि गोपीनाथराव मुंडे हे लोकसभेला उभे राहिले आणि त्यांच्या विरुद्ध उभे राहिले राष्ट्रवादीतनं सुरेश अण्णा धस आणि तिथे त्यांचा पराभव झाला आणि गोपीनाथराव मुंडे जिंकले. पण त्यानंतर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की गोपीनाथराव मुंडे यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आणि मग जसं भाजपचं राजकारणातलं बरीचशी गणितं उलटी सुलटी झाली तसंच बीड जिल्ह्यातलं राजकारण देखील उलट सुलट झालं. बीड जिल्ह्यातल्या राजकारणाने देखील एक वेगळं वळण घेतलं आणि तिथली राजकीय समीकरणं बदलायला लागली. मुंडे यांच्या मृत्यूनंतर पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जे मतभेद आणि जे हे सुरू झालं होतं ते कायम राहिले. धनंजय मुंडे हे तोपर्यंत राष्ट्रवादीत होते. धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीमध्ये विधान परिषद देऊन त्यांना त्यावेळी त्या काळी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद देखील देण्यात आलं होतं आणि राष्ट्रवादीमध्ये आधीच असलेले, भाजप सोडून गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादीमध्ये आधीच असलेल्या सुरेश अण्णा धस यांना अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली आणि ते स्वाभाविक होतं. कारण धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीवरती जोरदार पकड बसवली होती. मग राष्ट्रवादीमध्ये आपली जागा दुय्यम आहे हे त्यांच्यासारख्या सुरेश अण्णांसारख्या हुशार आणि चाणाक्ष माणसांनी बरोबर ओळखलं आणि त्यांनी त्याप्रमाणे पावलं टाकायला सुरुवात केली. 2017 साली त्यांनी जो करिश्मा दाखवला होता आणि बीडची जिल्हा परिषद जी एकेकाळी काँग्रेसकडे होती ती भाजपकडे धस यांच्यामुळे आली होती. त्याच सुरेश अण्णा धस यांनी भाजप सोडल्याने ती राष्ट्रवादीच्या धनुभाऊंकडे गेली होती. पण मग काय झालं? धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एका निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिल्याने आणि पंकजाताईंचा पराभव झाल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये देखील राजकीय वैर निर्माण झालं होतं आणि हे वैर काही काळ तसंच चालू राहिलं आणि त्याचा परत एकदा फायदा म्हणा, संधी म्हणा, ती साधली सुरेश अण्णा धस यांनी 2017 साली. 2017 साली धस यांनी काय केलं? मुंडे भाऊ बहीण यांच्या राजकीय वैराचा फायदा घेत केवळ धनुभाऊंना धूळ चारण्यासाठी आपल्या ताब्यात असलेले 2017 सालच्या जिल्हा परिषदेचे काही सदस्य घेऊन ते पंकजाताईंना येऊन मिळाले
राष्ट्रवादीचा झेंडा जो जिल्हा परिषदेवरती होता बीडच्या, तो त्यांनी खाली खेचला आणि पंकजाताईंना पाठिंबा देत तिथे पुन्हा भाजपचा झेंडा रोवला. मग 2018 मध्ये भाजपने सुरेश अण्णा धसांना विधान परिषदेवर घेतलं. अण्णांनी तेव्हा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला आणि पुन्हा एकदा सुरेश अण्णा धस ही काय चीज आहे, सुरेश अण्णा धस हा काय करिश्मा आहे ते बीडला आणि राज्याला दाखवलं. आता काय झालंय, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मोठ्या मोठ्या पक्ष 2 शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फुटीमुळे आणि राष्ट्रवादी भाजपला येऊन मिळाल्यामुळे मुंडे बंधू भगिनी पुन्हा एकत्र आलेले आहेत. त्याच जोडीला मराठा आंदोलनाने जबरदस्त जोर पकडलेला आहे आणि त्याचं मूळ स्थान जे आहे ते बीड जिल्ह्यात आहे. मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनाचा मोठं प्रस्थ आहे. मराठ्यांचा एक एस्टॅब्लिश्ड नेता प्रामुख्याने मराठवाडा आणि बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला होता येईल, आपण होऊ शकतो, हे सुरेश अण्णा धस यांच्या चाणाक्ष नजरेनी आणि चाणाक्ष बुद्धीनी बरोबर टिपलं. पुरोगामित्वाचे ढोल जे मी माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओमध्ये कायम बोलत असतो, ते पुरोगामित्वाचे ढोल कितीही वाजवले तरी जातीपातीचं राजकारण या महाराष्ट्रातलं जाणार नाही. आणि त्यामुळे ओबीसी आणि मराठावाद आणि त्यातून प्रामुख्याने बीडमध्ये वंजारा आणि मराठावाद जो आहे तो हा आत्तापर्यंत तरी तसाच कायम आहे. आणि त्यामुळे मराठा नेतृत्व मनोज जरांगे यांच्या बरोबरीने किंवा यांच्या खांद्याला खांदा लावून सुरेश अण्णा धस यांनी मराठवाड्यात प्रामुख्याने बीडमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्वतःकडे ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आणि हा जो सुरेश अण्णा धसांच्या किंवा बीडच्या राजकारणामध्ये जो एक टर्निंग पॉइंट आता आलेला आहे, तोच सुरेश अण्णा धस यांनी त्यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या चाणाक्ष राजकीय बुद्धीमुळे, आपण त्याला फायदा उठवलाय असं म्हणता कामा नये, पण राजकारणाची पावलं कशी पडतायत ते बरोबर ओळखून एका निरपराध सरपंचाची, एका निरपराध तरुणाची हत्या जी झालेली आहे त्याला न्याय कसा मिळवून देता येईल या माध्यमातून एक जिल्ह्याचा मोठा आवाज जो सत्ताधारी पक्षात असून देखील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलू शकतो हे दाखवण्याचं धैर्य, हे दाखवण्याचं धाडस सुरेश अण्णा धस यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळेच होणाऱ्या सगळ्या घडामोडींचा नीट आकलन करणं, त्याचा राजकारण म्हणून कसा फायदा उठवता येईल, तो फायदा उठवता येत असताना कोणावरती अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देता येईल का, हे सगळं गणित, ही सगळी मोठ एकत्र बांधत आमदार सुरेश अण्णा धस यांनी त्यांच्या कारकिर्दीतलं एक वेगळं लीप घेतलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आजच्या माझ्या व्हिडिओचं शीर्षक होतं 24 घंटे चौकांना सुरेश अण्णा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळत जातील. तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय. आजचा व्हिडिओ हा मी फक्त आणि फक्त सुरेश अण्णा धस हे काय रसायन आहे हे तुम्हाला कळावं म्हणून केला. हा व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुरेश अण्णा धस काय आहेत हे महाराष्ट्राला मी सांगायच्या आधीच नक्कीच कळलेलं आहे, पण मी एक वेगळ्या अँगल त्याला दिलेला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवून तातडीने त्वरित कठोरात कठोर शिक्षा करावी ही मागणी मी ऑफिशियल अजय निकते या चॅनलतर्फे आणि माझ्या प्रेक्षकांतर्फे
महाराष्ट्र सरकारला करत आहे. धन्यवाद.